पुण्यात 19 ते 23 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा होणार आहे आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण पुणे जिल्ह्यात अशा रोडचं असेल किंवा इतर विकास कामे करण्यात आलेली आहे. सायकल मार्गावर डेव्हलपमेंटची कामं करण्यात आलेली आहेत आणि त्या जी पाहणी आज जी आहे ती कलेक्टर करतायत. ड्युटी साहेब, आज तुम्ही संपूर्ण जी सायकल स्पर्धा पुण्यात होती आंतरराष्ट्रीय दर्जाची त्याची पाहणी करताय, ग्रामस्थांसोबत चर्चा करताय, कशा पद्धतीने हे नियोजन असणार आहे, कशी असणार आहे? 19 ते 23 जानेवारी हा दरम्यान रेस असणार आहे आणि आज त्याचा सेकंड टप्पा जे आहे, दुसरे जे रेस आहे त्याच्या पाहणीसाठी आम्ही सर्व यंत्रणांसोबत या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जे खूप महत्त्वपूर्ण काम होता, जे रस्त्याचं काम वेळेवर करायचं होतं, ते विक्रमी कालात PWD डिपार्टमेंटने आणि PMC PCMC याने केलेलं आहे. आता जेव्हा रेस या ठिकाणी येतील तर त्यावेळी गावामध्ये स्वच्छता, जे आपले खेळाडू आहे त्याचं स्वागत आणि रेसवर कुठल्याही प्रकारच्या अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, याच्याबद्दलच्या नियोजन आणि त्याच्याबद्दलच्या प्लॅनिंग जे आहे यासाठी सर्व ग्रामस्थसोबत आज या ठिकाणी बैठक घेत आहोत. आणि संपूर्ण रूट जे आहे ते आम्ही स्वतः चेक करत आहोत. आमच्यासोबत सर्व PWDची यंत्रणा पण आहेत आणि चांगल्या पद्धतीचे नियोजन आहे. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या गावापासून जाणार. म्हणजे तसं बघितलं तर बाकी खेळासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूला बघायला आपल्या स्टेडियमला जावं लागते शहरामध्ये, पण हे खेळाडू आपल्या गावामध्ये येते, तर ते आपल्या गावासाठी एक अभिमानाची गोष्टी आहे. आणि नक्की हे सर्व प्रशासन एकत्रित येऊन हा कामामध्ये चांगल्या पद्धतीचे नियोजन करतील. या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहे तेही खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा सपोर्ट करत आहेत. रेसला यशस्वी करण्याकरिता त्यांनी त्याची खूप ताकद लावलेली आहे. तर अशा सर्व एकत्रित म्हणून हा रेस जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले जातील. 40 देशातले स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. सायकल स्पर्धकांच्या सेफ्टीसाठी रोडवर काय काळजी घेण्यात आलेली? त्याच्यामध्ये पहिली जी काळजी होती ते जे रोड आहे ते एकदम चांगले स्मूथ करण्याची आवश्यकता होती, तो तर आपण पूर्ण केलेलाच आहे. याच्याशिवाय काही घाट एरियामध्ये काही ठिकाणी जे 180 डिग्री घुमाव आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था, त्याच्यानंतर पोलीस रस्त्यावर असणार आहेत. प्रत्येक 10 किलोमीटर डेप्टी SP रँकचे अधिकारीची पोस्टिंग केलेली आहेत. याच्याशिवाय आपण प्रत्येक गावामध्ये व्हॉलंटियर्ससुद्धा घेतलेले आहे NCC NSSचे. तर त्याच्याद्वारे संपूर्ण रेसची जी सेफ्टीची काळजी आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत. शेवटचा प्रश्न सर, नागरिकांना काय आवाहन कराल? 40 देशातले स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहे, त्यांची स्पीड खूप असणार आहे सायकलीचा या स्पर्धकादरम्यान, नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आमच्या हाच आव्हान राहतील की आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या गावामध्ये येते आणि त्याचं कौशल्य दाखवते, तर त्या कौशल्य बघायला आपण तुमच्या गावामध्ये रस्त्याच्या जवळ उभे राहून त्याचं स्वागत करावा, त्याचा उत्साह वाढवा. मात्र याचा करताना रस्त्यावर येणे टाळावा, कारण काय की खूप स्पीडने हे खेळाडू येणार आहे, कॉम्पिटिशन ते करत आहेत, तर ते कॉम्पिटिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण थोडी शिस्त पाळावा आणि मोठ्या प्रमाणावर हे खेळाडू जेव्हा येतील आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये, तर त्यावेळी त्याचा मोठ्या प्रमाणावर उत्साह वाढवावा, त्याचं स्वागत करावा, जेणेकरून पुढच्या वर्षी येताना त्यांना आणखी उत्साह वाटेल की भारतामध्ये आपला गेला पाहिजे, दुसऱ्या देशाच्या ऐवजी हा देशामध्ये जास्त आपल्याला सन्मान दिला जातो आणि त्या गावामध्ये त्या शहरामध्ये आपला गेला पाहिजे. तर त्या पद्धतीचे निरोप जे आहे ते प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचला पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण त्या सर्व खेळाडूचे स्वागत करावं. धन्यवाद. तर आपल्यासोबत स्थानिक आमदारसुद्धा आहेत शंकर मांडेकर, ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाहणी करत आहे. तुमच्या आता तिन्ही तालुक्यातून हा मार्ग जातोय, मोठी विकास कामं करण्यात आलेली आहे, तिन्ही तालुक्यांचं जगभर जाणार आहे, कारण 40 देशातले स्पर्धक यामध्ये सहभागी होणार. तुम्ही काय म्हणता? मी ते कौतुकच करतो, कारण की ही स्पर्धा या ठिकाणी होत असताना आपल्या भागात खऱ्या अर्थानं विकास होतोय. एवढा मोठा निधी आला, चांगले दर्जेदार रस्ते होतात. हे स्पर्धक 40 देशातले येणार, त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या मतदारसंघातील सर्व जनता सज्ज आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय की जी विकास कामं करण्यात आलेली आहेत, जे रस्ते बनवण्यात आलेले आहेत, त्याची पाहणी जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार करतायत. 235 कोटीचा निधी आला होता आणि या निधीमधून रस्त्यांची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सायकल मार्गांवर कुठल्याही प्रकारे सायकल स्पर्धकांना अडथळा येणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतलेली आहे आणि त्याचीच पाहणी आता जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार शंकर मांडेकर करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.